बातमी पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंकडून जय गुजरातची घोषणा देण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये शिंदेंकडून जय गुजरातचा नारा देण्यात आला। शिंदेंच्या या नाऱ्यानंतर विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात आलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा दिला। पुण्यातल्या गुजराती समाजाच्या कार्यक्रमात शिंदेंनी हे वक्तव्य केलं। गुजराती समाजाकडून पुण्यामध्ये जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटर याच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते। यावेळी शिंदेंनी अमित शहा यांचं तोंड भरून कौतुक केलं। अमित शहा यांच्यावर त्यांनी शेरो शायरी सुद्धा केली। अमित शहांच्या बुलंद इराद्यामुळे पर्वतही डगमगतात, वादळही आपली दिशा बदलतं, असं शिंदे म्हणाले। आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है, आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है। दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। भाषणाच्या शेवटी त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असा नारा दिला। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। या कार्यक्रमात अजित पवार यांचंही भाषण झालं। अजित पवारांनी भाषणाच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र असं म्हटलं, पण शिंदेंनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं म्हटलंय। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। तमाम पुणेकरांच्या वतीनं मी त्यांचं महाराष्ट्राच्या वतीनं पुणेकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हा त्यांनी आपल्या महाराष्ट्रावर पुणेकरांवर ठेवावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाही, मला माहिती नाही तो काय, मी नंतर निघूनच आलो ना। मी माझा सेकंड कार्यक्रम मी केला आणि नंतर 2 कार्यक्रम मी त्या कार्यक्रमाला नव्हतो, मला काहीच माहिती नाही आता त्यांनी काय म्हटलं आणि काय नाही। मी असेपर्यंत तरी तसं काही तिथं झालं होतं असं काही मला आठवत नाही। आपल्याला मी आठवण करून देतो, यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते। याचा अर्थ काय, त्यांचं कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का? आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो। आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं। इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नक्की त्या भूमिकेवर काय मत आहे बघा। गुजरात हा देशाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी सांगितलं महाराष्ट्रात आम्ही जय महाराष्ट्र म्हणू, पण पंजाबला गेलो तर मी जय पंजाब म्हणेन त्या राज्यात। गुजरातला गेलो मी तर जय गुजरात म्हणेन। पण हे महाराष्ट्राचे पहिले मंत्री, उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या पुण्यनगरीमध्ये जय गुजरातचा नारा दिला। असं आहे की पुण्यात जाऊन जय गुजरातची घोषणा का दिली मला समजत नाही। विनाशकाले विपरीत बुद्धी। आता काय एकनाथ शिंदे भेटल्यानंतर असं विचारायचं का काय कसे आहात शिंदे साहेब, केम छो असं विचारायचं? हेच केम छो वरळी हे जेव्हा आदित्य ठाकरे यांनी होर्डिंग्स लावली होती तेव्हा काय डोळ्यावर झापड लावली होती का जितेंद्र आव्हाडांनी? म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट। तर खऱ्या अर्थानं या सरकारचं वास्तविकपणा महाराष्ट्राच्या
मायभूमीबद्दल आणि मातृभाषेबद्दल या सरकारचं मत काय हे आता स्पष्ट झालेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये शंका व्यक्त करणं म्हणजे आकाशाकडे बघून थुंकण्यासारखं आहे. महाराष्ट्राची अस्मिता पुन्हा त्यांनी टिकवली, वाढवली, अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये शंका व्यक्त करणं देखील अतिशय चुकीचं ठरेल आणि ते राजकारण केल्यासारखं होईल. सगळ्या मराठी माणसांशी प्रतारणा करत आज एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात, ते उगाच म्हणत नाही. खरं तर एकनाथ शिंदेंच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेंच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे. मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देता येत का? शिवसेनेच्या सभेमध्ये जय महाराष्ट्र न म्हणता जय गुजराती एकनाथ शिंदे साहेब म्हणाले. असं कुठेही झालं नाही. असं कृपा करून माझी विनंती आहे की असं प्रेझेंट नका करू. गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमामध्ये जसं आपण एखाद्या कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर त्यांना आनंद मिळावा, ते खुश व्हावं म्हणून एखादा शब्दप्रयोग करतो, तसा तो एकनाथ शिंदे साहेबांनी शब्दप्रयोग केलेला आहे. तर शिंदेच्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरे यांचा 2019 मधला एक जुना व्हिडिओ दाखवला आहे. या व्हिडिओमध्ये ठाकरे देखील जय गुजरातचा नारा देत आहेत. यावर उद्धव ठाकरे गुजरातमधील राजकीय कार्यक्रमात बोलले होते असं उत्तर सचिन अहिर यांनी दिलंय. आता उद्धव साहेबांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये ऐका, आगे चलो हम साथ हैं, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. त्यामुळे उद्धव साहेबांचंही हेच म्हणणं आहे, मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे, मी महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे आणि मी गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला आलो, त्यांनी मला मतदान करावं म्हणून मी त्यांचाही आदर राखतो, ते जय गुजरात म्हणतो. त्यामुळे एक गोष्ट ही सुद्धा प्रकर्षाने जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. व्हिडिओ कुठचा आहे, त्यांच्या समोर लोक कोणचे आहेत आणि तुम्ही बघितलं असेल त्या व्हिडिओमध्ये भारतीय जनता पार्टीचे बॅनर्स पण दिसत आहेत. म्हणजे हा राजकीय पक्षातला कार्यक्रम होता आणि कदाचित माझ्या माहितीप्रमाणे तो गुजरातमध्ये असावा किंवा कुठेतरी त्या परिसरामध्ये असावा. त्या राज्यामध्ये जर समजा तरी लोकसभा असेल, विधानसभा असेल, केव्हाचं मला माहीत नाही, ते बोललं तर होईल. परंतु आज तुम्ही बघितलं असेल जे म्हणत होतं तेच होटामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्र्यांकडे आलेले आहेत. व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना डिवचले. मी काही मराठी शिकणार नाही, काय ते करा असं आव्हानच सुशील केडियांनी राज ठाकरे यांना दिलंय. एक पोस्टमध्ये सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना टॅग केलंय. दरम्यान हिंदीमध्ये प्रश्न विचारा तरच बोलेन. केडियाने माध्यमांशी बोलताना देखील आडमुठेपणाची भूमिका घेतली. हिंदी भाषेचा वाद सुरू असतानाच प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना टॅग करत डिवचणारं ट्विट केलंय. या ट्विटमध्ये केडिया यांनी म्हटलंय, मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा. गेली 30 वर्ष मुंबईत राहिल्यानंतर सुद्धा मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात ते पाहता जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोला. केडिया यांच्या पोस्टमुळे राजकीय वादळ उठलंय. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्यात. असं आहे की आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही. मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे. मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी. मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन, पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण. हे काही आपले बाजूचे भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत. एवढी संकोचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही. त्यांची टोकाची भूमिका काय आहे ते माझ्या कानावरती आता आलेलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान देण्याचा तो प्रयत्न केला, मी पाहिलं. आणि महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्या राजकारणामुळे. आज जे जय गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे त्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं. आणि मराठीच्या विरुद्ध अशी भूमिका घेता यावी
म्हणूनच तर अमित शहाने शिवसेना तोडली आणि फोडली. कोण केडिया का काय करायचं तुम्ही त्या ठिकाणी त्याने काय ट्विट केलेलं तर सगळं जगजाहीरच असेल. आता त्याला जर उद्याच्याला भाषाच म्हणजे आकाशाकडे बघून थुंकण्यासारखं आहे. महाराष्ट्राची अस्मिता पुन्हा त्यांनी टिकवली, वाढवली. अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये शंका व्यक्त करणं देखील अतिशय चुकीचं ठरेल आणि ते राजकारण केल्यासारखं होईल. सगळ्या मराठी माणसांशी प्रतारणा करत आज एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात ते उगाच म्हणत नाही. खरं तर एकनाथ शिंदेच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे. मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम. पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देता येत का? शिवसेनेच्या सभेमध्ये जय महाराष्ट्र न म्हणता जय गुजराती एकनाथ शिंदे साहेब म्हणाले. असं कुठेही झालं नाही. असं कृपा करून माझी विनंती आहे की असं प्रेझेंट नका करू. गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमामध्ये जसं आपण एखाद्या कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर त्यांना आनंद मिळावा, ते खुश व्हावं म्हणून एखादा शब्दप्रयोग करतो, तसा तो एकनाथ शिंदे साहेबांनी शब्दप्रयोग केलेला आहे. तर शिंदेच्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरे यांचा 2019 मधला एक जुना व्हिडिओ दाखवला आहे. या व्हिडिओमध्ये ठाकरे देखील जय गुजरातचा नारा देत आहेत. यावर उद्धव ठाकरे गुजरातमधील राजकीय कार्यक्रमात बोलले होते असं उत्तर सचिन अहिर यांनी दिलंय. आता उद्धव साहेबांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये ऐका. आगे चलो हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. त्यामुळे उद्धव साहेबांचंही हेच म्हणणं आहे, मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे, मी महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे आणि मी गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला आलो, त्यांनी मला मतदान करावं म्हणून मी त्यांचाही आदर राखतो, ते जय गुजरात म्हणतो. त्यामुळे एक गोष्ट ही सुद्धा प्रकर्षाने जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. व्हिडिओ कुठचा आहे, त्यांच्या समोर लोक कोणचे आहेत आणि तुम्ही बघितलं असेल त्या व्हिडिओमध्ये भारतीय जनता पार्टीचे बॅनर्स पण दिसत आहेत. म्हणजे हा राजकीय पक्षातला कार्यक्रम होता आणि कदाचित माझ्या माहितीप्रमाणे तो गुजरातमध्ये असावा किंवा कुठेतरी त्या परिसरामध्ये असावा. त्या राज्यामध्ये जर समजा तरी लोकसभा असेल, विधानसभा असेल, केव्हाचं मला माहीत नाही, ते बोललं तर होईल. परंतु आज तुम्ही बघितलं असेल जे म्हणत होतं तेच होटामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्र्यांकडे आलेले आहेत. व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना डिवचले. मी काही मराठी शिकणार नाही, काय ते करा असं आव्हानच सुशील केडियांनी राज ठाकरे यांना दिलंय. एक पोस्टमध्ये सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना टॅग केलंय. दरम्यान हिंदीमध्ये प्रश्न विचारा तरच बोलेन. केडियाने माध्यमांशी बोलताना देखील आडमुठेपणाची भूमिका घेतली. हिंदी भाषेचा वाद सुरू असतानाच प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना टॅग करत डिवचणारं ट्विट केलंय. या ट्विटमध्ये केडिया यांनी म्हटलंय, मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा. गेली 30 वर्ष मुंबईत राहिल्यानंतर सुद्धा मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात ते पाहता जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोला. केडिया यांच्या पोस्टमुळे राजकीय वादळ उठलंय. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्यात. असं आहे की आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही. मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे. मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी. मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन, पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण. हे काही आपले बाजूचे भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत. एवढी संकोचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही. त्यांची टोकाची भूमिका काय आहे ते माझ्या कानावरती आता आलेलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान देण्याचा तो प्रयत्न केला, मी पाहिलं. आणि महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्या राजकारणामुळे. आज जे जय गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे त्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं. आणि मराठीच्या विरुद्ध अशी भूमिका घेता यावी
म्हणूनच तर अमित शहाने शिवसेना तोडली आणि फोडली. कोण केडिया का काय करायचं तुम्ही त्या ठिकाणी त्याने काय ट्विट केलेलं तर सगळं जगजाहीरच असेल. आता त्याला जर उद्याच्याला भाषाच बोलता येत नसेल मराठी तर तो म्हणणारच ना की मला मराठी काही बोलता येत नाही, तोडकं मोडकं मराठी बोलायचं, हिंदी बोलत असणारं तोडकं मोडकं मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. आता ह्याच्या नक्की बोलण्यामागं काय त्याची भूमिका आहे, काय दृष्टिकोन आहे ते बघितलं पाहिजे. परंतु साधारण महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला वाटतं की आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात तुम्ही राहता तर तुम्हाला मराठी समजलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे. एक कोणतरी केडिया फिड्या नावाचा माणूस येतो आणि तो मराठी माणसाला बोलतो, महाराष्ट्राला बोलतो, हा महाराष्ट्र 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळवला, लक्षात ठेवा. कळलं का? त्याला ही माणसं ही सुरुवात आहे. ह्यांचा बोलविता धनी कोण आहे हे पहिलं बघितलं पाहिजे. ही हिंमत आली कुठून हे बघितलं पाहिजे. हा केडिया नाही बोलत आहे, ह्याला कोणतरी सांगितलंय, ह्याच्या मागचा कोण आहे हा शोधला पाहिजे. पण लक्षात ठेवा, मला असं वाटतं असा माज जो कोण दाखवेल त्याचं आम्ही काय करणार हे आम्ही सकाळी बोललोय, त्यामुळे परिणाम बघा आता. म्हणजे एकंदरीत उर्मी दिसते त्यांची. 30 वर्ष राहत आहेत ते मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, मराठीला असं कमी लेखतं, काय सांगणार? मी सांगितलं ना तुम्हाला की उद्याचा आमचा मेळावा होऊ दे, मग एकेकाची गरमी उतरवतो आम्ही. ही मुजोरी आहे ना, ही मुजोरी कुठून आली? मी जी काही माहिती घेतली आहे ही शासन पुरस्कृत मुजोरी आहे. शासनाने अशी काही धेडं अशी जागवलेली आहेत आणि त्यांना पुढे करून मुद्दामून ह्या उद्याचा जो मेळावा आहे त्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी व्हायलन्स तयार होऊ द्यायचा किंवा सामाजिक परिस्थिती बिघडवायची असा तो शासनाचा हेतू आहे. आणि तो हेतू काय आम्ही सफल होऊ देणार नाही. त्या केडियाचा काय समाचार घ्यायचा तो आम्ही नंतर घेऊ. कळलं? केडियासारखे किडे अनेक या महाराष्ट्रात आहेत. मला येत नाही म्हणणं प्रामाणिकपणा होता, पण मी बोलणारच नाही, माझं काय ते करा म्हणणं हा उद्दामपणा आहे. हा उद्दामपणा मुद्दाम केलेला आहे. आणि अशा केडियांबद्दल यांचं मत काय आहे? ज्यांचा आता वेगळ्या पक्षात जाऊनही उदय होतोय त्यांचं मत काय आहे? म्हणून मला वाटतं की मी मराठी बोलणार नाही हा त्याचा अधिकार, पण जो मराठीमध्ये व्यवहार आणि बोलणार नाही त्याच्याशी कोणताही व्यवहार मी करणार नाही हा मात्र आपला अधिकार. आणि म्हणून तुम्ही जोर जबरदस्ती कोणी कोणती भाषा बोलायची यावर करता येणार नाही. कोण आहेत सुशील केडिया? सुशील केडिया केडियानॉमिक्स नावाची रिसर्च फर्म चालवतात. केडियानॉमिक्स या रिसर्च फर्मचं सुशील केडिया संस्थापक आहेत. ही संस्था संपत्ती नियोजन, आर्थिक सल्ले, आर्थिक विश्लेषणाच्या सेवा पुरवतात. शेअर बाजारामधील गुंतवणूकदार तज्ज्ञ अशी केडिया यांची ओळख आहे. भारतीय शेअर बाजाराचा 20 वर्षांचा अनुभव असल्याचा त्यांचा दावा आहे. तर गुंडाशाही केली तर सरकार योग्य कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. भाषा येत नाही आणि म्हणून व्यापाऱ्यांना मारहाण करणं चूक आहे असं फडणवीसांनी म्हटलं. मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांना झालेल्या मारहाणीवरून फडणवीसांनी हा इशारा दिलाय. शेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही. पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीये आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केली. मवियाचे मोठे नेते गैरहजर असणार आहेत. शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्याच्या मेळाव्याला येणार नाहीत. दोन्ही ठाकरेंच्या मेळाव्याचे मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये मोठमोठे बॅनर लागले. उद्याच्या मेळाव्यावरून दोन्ही ठाकरेंचे पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार राजकीय वाकयुद्ध सुरू झाले. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक ऐतिहासिक दिवस आहे. एक तर मराठी विजय दिवस म्हणून आहेच, पण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा दिवस. सत्तेसाठी वेगळे झालो, सत्तेसाठीच एकत्रित आलो. कास मराठीची धरली, निवडणुकीत केमछो वरली. मुख्यमंत्री महोदयांच्या बाजूनी बोललो
की भ्रष्टनाथ मिंदेंचे जे मंत्री आहेत ज्यांनी हा GR काढला ते कुठे गायब आहेत कोणालाच माहिती नाही. ह्या GRचा जो घोळ घातलाय तो दादा भुसेने घातलाय. फडणवीसजींना अडचणीत आणण्यासाठी तो घोळ घातलाय का, हा भाजपने विचार करण्याची गरज आहे आणि मग त्यांनी मला धन्यवाद द्यावे. जोरात तयारी चालू आहे. आम्ही कालच वरळी डोमला पण जाऊन आलो. पोलिसांशी पण आमची चर्चा झाली. कुठने एंट्री असणार, कुठने एक्झिट असणार, कुठे स्क्रीन लावायची, या सगळ्या गोष्टी आता जवळजवळ त्याची निश्चिती व्हायला आलेली आहे. बाळासाहेब कधीही हिंदीच्या विरोधात नव्हते. आता तुम्ही उद्या जे काही तुमचा जो रॅली आहे तो हिंदीच्या विरोधात आहे. तुम्हाला लाज वाटत नाही? बाळासाहेबांनी हिंदीवर सतत प्रेम केला. उद्धव ठाकरे कुणाचाही भाव होऊ शकत नाही. आता अतिशय नामुष्की आली, सगळं संपलंय. स्वतःचं राजकारण जिवंत करण्यासाठी राहण्यासाठी राज ठाकरेंना त्यांनी हाक मारली आणि राज ठाकरे त्याला ओ देत आहेत. त्याचं आश्चर्य वाटतंय. झंडू बाम जास्त झाला का हा बोगस बाम बोलायला लागतो. झंडू बाम जास्त झाला का हा बोगस बाम बोलायला लागतो. काय की बाम लावून काय डोक्यावर परिणाम होऊ शकतो ते उदाहरण आहे त्याचं. ज्या व्यक्तीला दोनदा पडल्यानंतर देखील निर्लज्जपणे विधान परिषद वगैरे घेतली, मंत्रिपदं घेतली, सगळं काही मजा मस्ती करून पळून गेले, त्या व्यक्तींवर मला बोलू इच्छित नाही मी. ठाकरे ब्रँडवरून वादंग पाहायला मिळत आहे. तसंच या ब्रँड बाजारपेठेमध्ये असतो अशी टीका नीलम गोरेंनी केली. तर नीलम गोरे यांच्यावर पेडणेकरांनी पलटवार केलाय. उद्याच्या ठाकरेंच्या मेळाव्यावरून दोन्ही ठाकरेंचे पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. महाराष्ट्रात ठाकरेच ब्रँड आहेत असे पोस्टर लागलेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनीही ठाकरेच ब्रँड असल्याचं म्हटलंय. यावरून नीलम गोऱ्हे यांनी जोरदार टोला लगावलाय. ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात परत एकत्र येतात, एका व्यासपीठावरती येतात, त्याचा आनंद पूर्ण महाराष्ट्राला आहे. मुळामध्ये ब्रँड हा जो शब्द आहे तो आपण बाजारपेठेतल्या एखाद्या उत्पादनाला वापरतो. राजकारणामध्ये चैतन्य निर्माण करणं असं जे आहे ते शेवटी नेतृत्वावरती अवलंबून असतं. त्यामुळे काही गोष्टींची उत्तरं काळ देईल. तिला म्हणे तुझी गोरे आहे ना, तुझे कारनामे सगळे माहिती आहेत, थर्ड क्लास बाई आहे. आता अलीकडे सतत ठाकरे ब्रँडचा उल्लेख होतोय, विशेषतः विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे ब्रँड हा चर्चेत आहे. ठाकरे ब्रँड संपूर्ण दिला जाणार नाही वगैरे वगैरे अशी स्टेटमेंट्स होत्या. त्यावर नीलम गोरेंचं असं म्हणणं. ब्रँडवरून सुरू झालेल्या वादात भाजपच्या नेत्यांनीही उडी घेतली. आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत कविताच सादर केली. धारावीत दाखवली रुबाब, लुंगी बहादूर, छोटे नवाब, पुढा खालून गेल्या खुर्च्या, म्हणून मराठीचा मोर्चा, मुडीत कधीच निघाला ब्रँड, मुडीत कधीच निघाला ब्रँड, सावभावाने वाजल्या बँड. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी काल गिरगाव चौपाटीवर आंदोलन केलं होतं. या आंदोलनाच्या दरम्यान हाकेंनी अजित पवारांना शिवीगाळ केल्यानंतर हाके आणि सूरज चव्हाण यांच्यामध्ये जुंपली आहे. हाकेंनी महाराष्ट्रामध्ये फिरून दाखवावं असं आव्हान चव्हाणांनी दिलं. तर हे आव्हान आपण स्वीकारलंय असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय. आज तू अजितदादावर जे बोललाय, लायकी नसताना तू वाक्य उपचार केलेला आहे. तुला योग्य जागा दाखवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुढच्या काळामध्ये लक्ष्मण हाकेंनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं. लक्ष्मण हाकेची हालत भटक्या कुत्र्यासारखी जर नाही केली तर युवक काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी लक्ष्मण हाकेला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी 8 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे. या सूरज चव्हाण नावाच्या अजितदादाच्या कार्यकर्त्याला सांगा, तू कधी, केव्हा, कुठं, कधी येणार आहेस ते सांगा. हे त्याचं आव्हान मी